नमस्कार, मी स्नेहा. आपण पाहताय साम टीव्ही न्यूज. साम संजीवनी या आरोग्य विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. इंटिग्रेटिव्ह ऑन्कोलॉजी या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत आणि त्यासाठी आपल्या स्टुडिओत आलेले आहेत डॉक्टर संदीप रॉय सर. सरांचं स्वागत करूया. सर, तुमचं खूप खूप स्वागत. धन्यवाद स्नेहा. सरांशी चर्चा करणार आहोत कॅन्सरवर प्रभावी ही इंटिग्रेटिव्ह ऑन्कोलॉजी म्हणजे काय, ही उपचार पद्धती नेमकी काय आहे, याचा वापर कॅन्सरच्या निदानात तसंच या कॅन्सरवरच्या उपचारांमध्ये कसा काय होतो हे सुद्धा जाणून घेणार आहोत. याचे फायदे सुद्धा जाणून घेणार आहोत. मात्र त्याआधी सरांची थोडक्यात ओळख करून देते. डॉक्टर संदीप रॉय हे इंटिग्रेटिव्ह ऑन्कोलॉजिस्ट आहेत. डॉक्टर संदीप रॉय हे गेल्या 23 वर्षांपासून इंटिग्रेटिव्ह ऑन्कोलॉजीचा सराव करतायत. ह्या संदर्भातील अनेक संशोधनं त्यांनी केलेले आहेत. या संदर्भातला अभ्यास त्यांनी केलेला आहे आणि त्यांनी केलेले संशोधनपर लेख जे आहेत ते अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये प्रसिद्ध झालेले आहेत. तसंच जर्मनी, दुबई, मलेशिया, बांगलादेश, श्रीलंका इत्यादी देशातील अनेक आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये त्यांनी हजेरी लावलेली आहे आणि आपलं संशोधन कार्यसुद्धा सादर केलेलं आहे. त्यांनी 42 देशांमध्ये तसंच भारतातील सर्व राज्यांमध्ये रुग्णसेवा देखील पुरवलेली आहे. यानंतर चला चर्चेला सुरुवात करूया. संदीप सर, तुमचं पुन्हा एकदा आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत. सर, कॅन्सर, खरं तर कॅन्सरविषयी बोलायचं झालं तर कॅन्सर आणि त्याच्यावरचे उपचार हे खूप आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सामान्य जनतेला कॅन्सरवरचे उपचार काय बाबा किंवा उपचार पद्धती कुठल्या म्हणायच्या, तर मग फार तर हार्मोन थेरपीचे इंजेक्शन्स किंवा मग केमोथेरपी एवढंच काय ते माहीत असतं. मात्र हे इंटिग्रेटिव्ह ऑन्कोलॉजी म्हणजे काय? आता जसं तुम्ही म्हटले की हार्मोन थेरपी, कीमोथेरपी हे जे स्टँडर्ड थेरपीज आहेत त्यात मोजले जातात. हार्मोन थेरपी, कीमोथेरपी, सर्जरी, रेडिएशन, इम्युनोथेरपी हे स्टँडर्ड थेरपीज आहेत आणि चांगले आहेत. पण काही लोकांना त्यांना नॉलेज नसल्यामुळे किंवा त्यांना भीती असल्यामुळे किंवा काही गैरसमज असल्यामुळे किंवा कंडिशन तशी नसल्यामुळे की ह्या पेशंटला बाबा आपण कीमो नाही देऊ शकत, ठीक आहे, ही इज नॉट एलिजिबल फॉर कीमोथेरपी. काही लोकांना त्यांना भीती वाटते, त्यांना कीमोथेरपी नको आहे, त्यांना रेडिएशन थेरपी नको आहे. तर ह्या पेशंटचं जर आपण ट्रीटमेंट नाही केलं तर पुढे काय होणार आहे ते आपल्याला माहीत आहे, ठीक आहे. तर आपल्याला पेशंटचं ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे. विदाऊट ट्रीटमेंट पेशंटला सोडणं हे फेटल आहे, ठीक आहे. जर आपण विदाऊट ट्रीटमेंट पेशंटला सोडलं तर मग एक्झॅक्टली आपण मृत्यूकडे चाललो आहे, ठीक आहे. आपल्याला काहीतरी ट्रीटमेंट देणं गरजेचं आहे. तर इंटिग्रेटिव्ह ऑन्कोलॉजी म्हणजे इंटिग्रेशन म्हणजे सगळ्याचं एकत्रीकरण, ठीक आहे. तर ह्याच्यात वेगवेगळे जे मेडिसिन्स आहेत, ठीक आहे, ॲलोपॅथी झालं, तुमचं आयुर्वेद झालं, होमिओपॅथी झालं, गरज पडली तर मग योगा झालं, एक प्रॉपर डाएट झालं, ठीक आहे, हे सायको ऑन्कोलॉजी झालं. पेशंटला सगळ्यात आधी डायग्नोज झालं कॅन्सर डायग्नोज झाल्या सगळ्यात आधी पेशंटचं मेंटल बॅलन्स बिघडतं, म्हणजे तो डिप्रेशनमध्ये जातो. आता तुम्ही ट्यूमरला ट्रीट करा पण ऑल्सो त्याचं मेंटल स्टेबिलिटीकडे पण लक्ष द्या. तर आपण ॲज अ होल पेशंट ॲज अ होल, पर्सन ॲज अ होल आपण ट्रीटमेंट करणार. तर ह्याच्यात जे सायंटिफिकली अवेलेबल बाकीचे थेरपीज आहेत, हायपरथर्मिया म्हणा, मिसल्टोथेरपी म्हणा, हे सगळं आपण एकत्र करून इंटिग्रेट करतो अँड दिस इज कॉल्ड इंटिग्रेटिव्ह ऑन्कोलॉजी. सगळ्या उपचार पद्धतींचं एकत्रीकरण एवढं तर आम्हाला कळलेलं आहे. मात्र भारतात हे नवीन आहे का किंवा याच्या आधी भारताबाहेर इतर देशांमध्ये ही थेरपी जी आहे या थेरपीचा, या उपचार पद्धतीचा वापर केला जातो का आणि भारतात केव्हापासून केला जातो आहे? भारतात थोडंसं अनऑर्गनाइज्ड होतं, आता ऑर्गनाइज व्हायला लागलं आहे. बाकीच्या देशांमध्ये बऱ्यापैकी चालू आहे. जर्मनीत, मी स्वतः जर्मनीत शिकलो आहे, इंटिग्रेटिव्ह ऑन्कोलॉजीचं एक्सपर्टीज मी तिथून घेतलं आहे. जर्मनीत खूप चांगलं आहे, US मध्ये होतं आहे, युरोपमध्ये खूप ठिकाणी होतं आहे, मलेशिया, श्रीलंका, बरेच देशांमध्ये हे आता याचा प्रचार प्रसार खूप जास्त होतो आहे. भारतात रिलेटिव्हली नवीन आहे
हां, भारतात रिलेटिव्हली नवीन असल्यामुळे त्याचा अवेअरनेस कमी आहे. आता आपण हे जे चर्चा करतोय, आपण हे अवेअरनेसच वाढवतोय. ठीक आहे, इंटिग्रेटिव्ह ऑन्कोलॉजीचं अवेअरनेस वाढवचं. अनफॉर्च्युनेटली होतं काय की कॅन्सरचं डिटेक्शन बऱ्याच पेशंटमध्ये मोर दॅन 50% to 70% पेशंटमध्ये लास्ट स्टेजमध्येच होतो. कारण कॅन्सरचा सगळ्यात मोठं सिम्पटम असतं की त्याचं काहीच सिम्पटम नसतं. ठीक आहे, तुम्हाला काही सिम्पटम आहे का? नाही आहे, तुम्ही यू आर एलिजिबल ना. तर लास्ट स्टेजमध्ये डिटेक्ट झाल्यामुळे लास्ट स्टेजमध्ये पूर्णपणे बरा होत नाही, पण लास्ट स्टेजमध्ये आपण पेशंटचं क्वालिटी ऑफ लाईफ चांगलं ठेवू शकतो, पेशंटचं लाईफ स्पॅन खूप जास्त वाढवू शकतो. ठीक आहे, हे प्रयत्न आपण करू शकतो. ठीक आहे, आपल्याला असं क्वालिटी ऑफ लाईफ नको आहे की बेडवरच पडू नये, ट्रीटमेंट दिल्यामुळे त्यांना त्रास खूप जास्त झाला. ठीक आहे, हे आपण किमोथेरपी बरोबर पण घेऊ शकतो किंवा त्याशिवाय पण घेऊ शकतो. याच्यामुळे त्रास पेशंटला काही होत नाही. ठीक आहे, पण क्वालिटी ऑफ लाईफ आणि स्पॅन ऑफ लाईफ नक्की मात्र जर आपण लकी ठरलो, जर पेशंट लकी असलं तर मग ह्या आजारामुळे काही होणार नाही असं पण होऊ शकतं. म्हणजे 400 वर्ष तुम्ही पण जगणार नाही, 400 वर्ष मी पण राहणार नाही, पण हा आजार कारण नको, हा आजार कारण नको असं आपण करू शकतो प्रयत्न करून की बाबा या आजारामुळे मृत्यू नको, या आजारामुळे जीवाला धोका नको. त्याचा इफेक्टिव्हनेस आपल्याला कसा सांगता येईल, किती परिणामकारक आहे हे? जेवढे काय हे बघा, आता हे सगळं रिसर्च बेस्ड आहे. सगळ्या ट्रीटमेंट पद्धतीचे रिसर्च पेपर्स मार्केटमध्ये इंटरनेटवर अवेलेबल आहे, सगळीकडे कोणीही वाचू शकतं. तर ह्याचं रिसर्च पेपर्स जे रिव्ह्यू पेपर्स आहेत त्याप्रमाणे याचं 60 to 80% याचा सक्सेस रेशो असतो. आणि सगळ्यात आणि असंही म्हणता येईल का की प्रत्येक पेशंटच्या बाबतीत म्हणजे प्रत्येक केस ही वेगळी आहे, म्हणजे त्याला त्याच्या शरीरावर होणारा किंवा कॅन्सरचा इफेक्ट त्याप्रमाणे या थेरपीचा रिझल्ट पण वेगवेगळे असतात? हो, सेम आजाराचे 2 पेशंट जर असले, एक पेशंटला कमी इफेक्ट होईल किंवा अजिबात इफेक्ट होणार नाही आणि दुसरं पेशंट लगेच त्याला डे 1 पासून त्याला बेनिफिट्स दिसायला लागतील. याच्यात तुम्ही विचारलं की आपल्याला कसं कळेल की त्याला बेनिफिट होतं आहे, तर सगळ्यात पहिलं तर पेशंटचे सिम्पटम्स. ठीक आहे, पेशंटला स्वतःला बरं वाटायला लागेल. दुसरं जे इन्व्हेस्टिगेशन्स आहेत आपले, रेडिओलॉजीचे इन्व्हेस्टिगेशन्स आहेत, त्याच्यात ट्युमर श्रिंक होतोय का वाढतोय का, तुमचे ट्युमर मार्कर्स आहेत, इन्फ्लेमेटरी मार्कर्स आहेत, जे ब्लड टेस्ट आहेत, याच्याने आपल्याला कळतं ना. मग आपण त्याच्यावर ठरवतो की डोस चेंज करायचा, वाढवायचा, कमी करायचा का मेडिसिनच चेंज करायचं. त्याच्यात भरपूर ऑप्शन्स आहेत. आता या इंटिग्रेटिव्ह थेरपीमध्ये एक मिसल्टो थेरपी म्हणून आहे, तर ही मिसल्टो थेरपी म्हणजे काय? मिसल्टो थेरपी बघा, जसं किमोथेरपी, रेडिएशन थेरपी, इम्युनोथेरपी, हॉर्मोनल थेरपी, तसंच एक अजून मिसल्टो थेरपी. मिसल्टो थेरपी बेसिकली जगात किमो रेडिएशन नंतर सगळ्यात जास्त स्टडी केलं गेलेलं मोड ऑफ कॅन्सर ट्रीटमेंट आहे. तर ह्याचे जवळजवळ 140 क्लिनिकल ट्रायल्स आणि 5,000पेक्षा जास्त रिसर्च पेपर्स आहेत. माझे स्वतःचे काही रिसर्च पेपर्स इंटरनॅशनल जर्नल्समध्ये पब्लिश झालेले आहेत. ठीक आहे, तर इट इज द सेकंड मोस्ट स्टडीड मोड ऑफ कॅन्सर ट्रीटमेंट, जे स्वित्झर्लंडमध्ये सुरू झालं होतं. स्वित्झर्लंड, जर्मनी, पूर्ण युरोप, US ह्या सगळ्या देशांमध्ये चालू आहे. अँड इट इज व्हेरी इफेक्टिव्ह. याचे साईड इफेक्ट्स नसतात, ओरल मेडिसिन्स असतं. काही ठिकाणी याचे इंजेक्टेबल्स यूज होतात, पण आता इंजेक्टेबलपेक्षा बेटर फॉर्म्युलेशन ओरल मेडिसिनमध्ये बेटर रिझल्ट्स आणि हाय डोसमध्ये देता येतं. म्हणून मिसल्टो थेरपी इज वन ऑफ दी सेकंड बेस्ट यू कॅन से मोड ऑफ कॅन्सर ट्रीटमेंट सध्या आहे. आणि आणखी एक मला हे जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही आता म्हणालात की जसं आता तुम्ही मिसल्टो थेरपीबद्दल सांगितलं, तर या इंटिग्रेटिव्ह ऑन्कोलॉजीमध्ये मिसल्टो व्यतिरिक्त आणखी अशा काही थेरपीज आहेत, त्याबद्दल सुद्धा आम्हाला जरा सांगा. ऑफकोर्स. त्याच्यात काही थेरपीज आहेत जे नॉन मेडिसिनल थेरपीज आहेत. जसं रेडिएशन थेरपी इज नॉट अ मेडिसिन, इट इज अ डिव्हाइस. ठीक आहे, तसंच काही नॉन मेडिसिनल थेरपीज आहेत, जसं होल बॉडी हायपरथर्मिया. जेव्हा मेटास्टेसिस जेव्हा पसरतं, एका ऑर्गनमधून दुसऱ्या ऑर्गनमध्ये कॅन्सर पसरतो, तेव्हा इट इज स्टेज 4.
अशा केसमध्ये आपण होल बॉडी हायपरथर्मिया प्रेफर करतो. जिथे लोकलाइज ट्यूमर असतं तिथे आपण लोकलाइज तेवढं टार्गेट करून आपण लोकलाइज्ड हायपरथर्मिया देत असतो. ठीक आहे. मग हाय डोस ॲस्कॉर्बिक ॲसिड असतं. आणि अशा जवळजवळ 27-28 प्रकारचे थेरपीज आहेत जे आपण पेशंटवर टोटली यूज करू शकतो. फॉर एक्झाम्पल, एका पेशंटला इथे एक ट्यूमर आहे, त्यांनी सर्जरी करून काढून फेकून दिले. ओके, झाले ट्रीटमेंट, मेडिसिन जे घ्यायचे होते सगळं झालं आहे, पण ते परत होण्याची शक्यता असते. आता परत होऊ नये म्हणून जे कन्व्हेन्शनल मेडिसिन आहे त्याच्यात आपण खूप जास्त काही करू शकत नाही. पण इंटिग्रेटिव्ह ऑन्कोलॉजीमध्ये आपण प्रिव्हेन्शनसाठी पण प्रयत्न करू शकतो. अराउंड 80% पेशंट लोकांना ते परत होत नसतं मेडिसिन घेतल्यानंतर. आणि आणखी एक गोष्ट अशी की आता वेगवेगळे प्रकार जे आहेत, मग भले प्रोस्टेट कॅन्सर असू दे किंवा दुसरा हाडांचा कॅन्सर असू दे किंवा मग आणखी दुसरं काही, तर मग या सगळ्या कॅन्सरच्या प्रकारांमध्ये या थेरपीचं ॲप्लिकेशन आपण करू शकतो का आणि कसं करू शकतो? हे ॲज आय सेड की एक मेडिसिन नाही आहे, असे भरपूर मेडिसिन्स आहेत आणि प्रत्येक वेगवेगळ्या कॅन्सरचे वेगवेगळे इंडिकेशन्स आहेत. म्हणजे ए कॅन्सरला मी 1 मेडिसिन देणार, बी कॅन्सरला मी 2 मेडिसिन देणार. ठीक आहे, इंडिकेशन्स वेगळे आहेत. ठीक आहे, तर आपण प्रत्येक प्रकारच्या कॅन्सरचं ट्रीटमेंट करू शकतो. याच्यात ओरल कॅन्सर असो, प्रोस्टेट असो, बोन असो, ब्रेस्ट असो, कोलॉन असो, कोणताही कॅन्सर असो, याचं आपण मॅनेजमेंट व्यवस्थित करू शकतो. ही थेरपी जी आहे ती कर्करोगग्रस्तांसाठी कशा प्रकारे जास्त फायदेशीर ठरू शकते ते जाणून घेणार आहोत. मात्र त्याआधी एक छोटासा ब्रेक घेऊया. सर, ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. मग जेव्हा ही थेरपी तुम्ही एखाद्या पेशंटला चालू करता आणि सायमल्टेनियसली तुम्हाला जेव्हा हे पाहायचं असतं की ते बाबा त्याच्या बॉडीला रिस्पॉन्ड करते किंवा त्याची बॉडी रिस्पॉन्ड करते, चांगलं काम करते ही थेरपी, तर मग ते शोधण्यासाठी कुठल्या चाचण्या असतात का? आता जे रेडिओलॉजिकल इन्व्हेस्टिगेशन्स असतात, होल बॉडी पेट स्कॅन करतो आपण, पण मी पेट स्कॅन दर आठवड्याला नाही करू शकत. ठीक आहे, दर महिन्याला नाही करू शकत आणि ते स्वस्त पण नाही आहे. तर प्रत्येक कॅन्सरसाठी नाही, पण काही कॅन्सरसाठी ट्यूमर मार्कर्स अवेलेबल असतात. जे ट्यूमर मार्कर्स म्हणजे ब्लड टेस्ट असते. फॉर एक्झाम्पल, जर आतड्यांचा कॅन्सर असेल तर CEA नावाचं ट्यूमर मार्कर ब्लड टेस्ट असतो, जे मी दर महिन्याला करू शकतो. ठीक आहे, त्याच्यासाठी तुम्हाला 20-30 हजार रुपयाचं पेट स्कॅन करायची गरज, म्हणजे दर महिन्याला. पेट स्कॅनचं सिग्निफिकन्स एका वेगळ्या लेवलचं आहे आणि ह्याचं सिग्निफिकन्स, ट्यूमर मार्करचं सिग्निफिकन्स एका वेगळ्या लेवलचं आहे. मग आपण ते बघण्यासाठी, प्रोग्नॉस्टिक फॅक्टर बघण्यासाठी आपण रेडिओलॉजिकल इन्व्हेस्टिगेशन प्लस ब्लड इन्व्हेस्टिगेशन दोन्हीही त्या इंटरव्हलमध्ये करू शकतो. तो क्रायटेरिया, सिलेक्शन क्रायटेरिया काय असतो? सिलेक्शन क्रायटेरिया ॲज सच त्याला कॅन्सर असावा. ज्याला कॅन्सर आहे तो हे घेऊ शकतो. ज्याला कॅन्सर नाही आहे पण स्ट्रॉंग फॅमिली हिस्ट्री आहे, असे लोक प्रिव्हेन्शनसाठी पण काही मेडिसिन्स ह्याच्यातले घेऊ शकतात. की माझ्या फॅमिलीमध्ये 12 लोक आहेत ज्यांना कॅन्सर झाला होता. ठीक आहे, माझ्या ब्लड रिलेशनमध्ये, तर आपण ह्यांचं काही टेस्ट करून बघू शकतो की इज ही एलिजिबल. तर त्याच्यानंतर आपण प्रिव्हेन्शनसाठी ह्यांना ट्रीटमेंट देऊ शकतो. प्लस स्टेज 1 to स्टेज 4 प्रत्येक पेशंटला आपण इंटिग्रेटिव्ह ऑन्कोलॉजीचं ट्रीटमेंट देऊ शकतो. ठीक आहे, ह्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेनिफिट जे आहे, ठीक आहे, हे जसं मी आधी म्हटले 60 to 80% लोकांना याचं बेनिफिट होऊ शकतो. प्रश्न तुमचा होता की कोणाला देऊ शकतो. पेशंट कोणत्याही स्टेजमध्ये असो, आपण त्याला इंटिग्रेटिव्ह ऑन्कोलॉजीचं बेनिफिट्स देऊ शकतो. केमोथेरपीपेक्षा हे वेगळं कसं आहे? किमोथेरपी जसं मी म्हटलो की इज द मोस्ट स्टडीड मोड ऑफ कॅन्सर ट्रीटमेंट. ठीक आहे, आणि ज्यांना किमोथेरपी देता येत नाही, कारण किमोथेरपीमुळे काही लोकांना त्रास होतो. ठीक आहे, इंटिग्रेटिव्ह ऑन्कोलॉजीमध्ये किंवा मेसेल्टोथेरपीमध्ये तो त्रास होत नाही. का होत नाही? आपण बरेच लोकांकडून ऐकतो की हा ट्रीटमेंट देतोय, तो ट्रीटमेंट, सगळ्यांचं म्हणणं असतं माझ्या ट्रीटमेंटमुळे किमोथेरपीचा साईड इफेक्ट कमी होतो, माझ्या ट्रीटमेंटमुळे
माझ्या ट्रीटमेंटचं काहीच साईड इफेक्ट नाही आहे. पण का नाही आहे तुमच्या ट्रीटमेंटमुळे? ठीक आहे, तर ह्या ट्रीटमेंटमध्ये आपण कॅन्सरचे पेशी मारतो, ठीक आहे, पण त्याचं इम्युनोमॉड्युलेटरी इफेक्ट पण असतं, ज्याच्यामुळे बाकीचे जे सेल्स असतात ते खराब होत नाही. ठीक आहे, मग जो जनरलाइज्ड वीकनेस जो येतो, जर आपण दोन्ही किमो प्लस मिसेल्टो किंवा इंटिग्रेटिव्ह ऑन्कोलॉजी ॲज अ होल घेतलं तर मग जो किमोचा साईड इफेक्ट होणार आहे तो कदाचित इथे होत नाही किंवा कमी होईल. डॉक्टर संदीप, खरं तर ही जी इंटिग्रेटिव्ह ऑन्कॉलॉजी आहे ही खरं तर प्रेक्षकांसाठी आणि आमच्यासाठी वेगळी आहे. तर आता कुठलीही थेरपी किंवा नवीन उपचार पद्धती जेव्हा विकसित होते तेव्हा हे सुद्धा विचारात घेतलं जातं की त्याची परिणामकारकता आहेच, पण त्या सोबतच सायमल्टेनियसली त्याचे काही दुष्परिणाम आहेत का, साईड इफेक्ट्स आहेत का, जसं आता तुम्ही उल्लेख पण केलात साईड इफेक्ट्सचा, तर याचे काही साईड इफेक्ट्स असू शकतात का? हे जे मेडिसिन्स आहेत ह्याचे साईड इफेक्ट्स जवळजवळ नाही आहेत आणि जे काही आहेत ते सेल्फ लिमिटिंग आहे. त्याच्यासाठी वेगळं ट्रीटमेंट घ्यायची किंवा आराम करायची गरज नाही आहे आणि ते 1-2 तासात आपोआप कमी होऊन जातं किंवा बंद होऊन जातं. मेरा नाम कुमकुम दुबे है. मैं कैंसर से पीड़ित हूँ, सोनभद्र से आई हुई हूँ. मुझे यहाँ पे डॉक्टर संदीप रॉय देख रहे हैं. उनकी ट्रीटमेंट से मुझे काफ़ी सुधार हुआ है. पहले मेरी स्थिति काफ़ी ख़राब हो गई थी. उनकी इस ट्रीटमेंट के बाद में मेरी कंडीशन में काफ़ी सुधार आया और यहाँ की क्लिनिक्स भी काफ़ी अच्छी है. तुमचं नाशिकमध्ये खूप मोठं हॉस्पिटल आहे, श्रीजी धारीवार हॉस्पिटल. इथे सुद्धा या हॉस्पिटलमध्ये कॅन्सर पेशंट्स येत असतात आणि ट्रीटमेंट घेत असतात. तर या हॉस्पिटलबद्दल आम्हाला जरा सांगा. आमचं श्रीजी धारीवाल हॉस्पिटल हे नाशिकच्या एकदम हार्ट ऑफ द सिटीमध्ये आहे. जो सेंट्रल बस स्टँड आहे त्याच्या बँक ऑपोजिट हॉस्पिटल आहे. म्हणजे जर कोणाला यायचं असेल तर मग खूप शोधायची गरज नाही आहे. इट इज इन द सेंटर ऑफ द सिटी. आणि हॉस्पिटल एक फुल फ्लेजेड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आहे जिथे राईट फ्रॉम नेफ्रोलॉजी, किडनीचे आजार म्हणा, हाडांचे आजार म्हणा, लहान मुलांचे, ठीक आहे, NICU, ICU, ऑपरेशन थिएटर, फुल फ्लेजेड ऑपरेशन थिएटर, फुल फ्लेज ICU, ठीक आहे, जनरल वॉर्ड आणि हे सगळे डिपार्टमेंट्स आहेत. ठीक, मी जे डिपार्टमेंट हेड करतो दॅट इज इंटिग्रेटिव्ह ऑन्कोलॉजी. आता इंटिग्रेटिव्ह ऑन्कोलॉजीमध्ये हे 35 बेडचं हॉस्पिटल आहे. आमचं आता एक नवीन 100 बेडचं हॉस्पिटलचं काम चालू आहे जे मुंबई नाक्याला येते, नाशिकच्या मुंबई नाक्याला. ते येत्या 4-6 महिन्यात आम्ही तिथे शिफ्ट होऊन जाऊ. दॅट इज गोइंग टू बी अ मोठं हॉस्पिटल, मोठं सेटअप, बेटर सेटअप. तर आता ह्या सेटअपमध्ये आमचे जे स्टाफ आहेत दे आर व्हेरी वेल ट्रेंड इन टू इंटिग्रेटिव्ह ऑन्कोलॉजी. बाकीचे डिपार्टमेंट्स जे आहेत त्याच्यात प्रत्येक हॉस्पिटलमध्ये तुम्हाला ट्रेंड स्टाफ मिळेल, पण इंटिग्रेटिव्ह ऑन्कोलॉजी हे थोडंसं वेगळं फील्ड झाल्यामुळे त्याचं स्टाफ लोकांना प्रत्येक हॉस्पिटलमध्ये नॉलेज तेवढं नसतं. तर आमचे जे स्टाफ आहेत दे नो व्हेरी वेल. जर बाय चान्स मी हॉस्पिटलमध्ये नाही आहे तर मी जर असतो तर काय करायचं होतं हे त्यांना ऑलरेडी माहीत आहे. ठीक आहे, तर माझ्या ॲब्सेन्समध्ये पण हे वेल ट्रेन्ड स्टाफ, सिनियर स्टाफ हे लोक व्यवस्थित ते सगळं हँडल करून घेतात. या सगळ्या मागच्या 23 वर्षांमध्ये आजचा कुठला केस तुम्हाला लक्षात आहे का? म्हणजे तुमचा अनुभव आम्हाला ऐकून घ्यायला आवडेल. एक पेशंट होता लखनौचा, त्यांचं मी नाव नाही सांगत, बट CA पॅनक्रियास म्हणून आले होते आणि सगळं ट्रीटमेंट करून झालं होतं त्यांचं विदाऊट एनी रिलीफ. तर त्यांना जेव्हा घेऊन आले, एक 3-4 जण त्यांना धरून अक्षरशः बोनसेट घेऊन आले होते. म्हणजे मसल नावाचा काही प्रकार बॉडीवर नव्हता, फक्त हाडं उचलून आणले होते. त्या पेशंटला सगळ्यांनी म्हणजे हॅड लॉस्ट होप्स, म्हणजे याचं काही होऊ शकत नाही, तुम्ही घरी घेऊन जा, सेवा करा. पण फॉर्च्युनेटली तो पेशंट, तो बांगड्या विकायचा तो पेशंट, त्यांनी त्याचं दुकान पण विकलं होतं ट्रीटमेंटचा खर्च उचलण्यासाठी. तर तो पेशंट पूर्णपणे बरा झाला. ठीक आहे, आणि मागचे 6-7 वर्ष झाले असतील त्याचं ट्रीटमेंट पण बंद केले. ज्याचं वजन काहीच नव्हतं तो आज माणूस 100 किलोचा झाला आहे, 90-100 किलोचा झाला आहे. त्याला लोक सांगतात बाबा वजन कमी कर. ठीक आहे,
आणि ही इज ॲब्सोल्युटली फाईन. त्याचं ट्रीटमेंट बंद आहे, तो स्वतःचं मुलांबरोबर खेळतो आहे, ठीक आहे, आपलं बिझनेस करतो आहे, जे काही त्याचं काम आहे रुटीन लाईफ ॲब्सोल्युटली फाईन तसं कर. असं जर सांगायचं झालं तर मग मी शेकडो केसेस सांगू शकतो, ठीक आहे, की ज्या लोकांनाचं जवळजवळ डेथ सर्टिफिकेट लिहिलं गेलं होतं असे बरेचसे लोक त्यांच्या मुलांबरोबर खेळत आहेत, त्यांच्या नातवंडांबरोबर खेळत आहेत, ठीक आहे, स्वतः शॉपिंगला जात आहेत, स्वतः घरी स्वयंपाक बनवत आहेत, ठीक आहे. तर दिस इज अ गुड क्वालिटी ऑफ लाईफ. आपल्याला आपल्या ट्रीटमेंटचं उद्देश काय असलं पाहिजे की ट्रीटमेंटमुळे पेशंटला त्रास नको, ठीक आहे. पेशंटचं क्वालिटी ऑफ लाईफ जे आहे स्वतःचं काम स्वतः करता आलं पाहिजे शेवटपर्यंत, ठीक आहे. असं नाही की 2 जण तुमच्या मागे लागले, तुम्हाला उचलून टॉयलेटपर्यंत घेऊन जात आहेत. दिस इज नॉट अ गुड क्वालिटी ऑफ लाईफ. तर मग ट्रीटमेंटचं एम आपलं चांगलं क्वालिटी ऑफ लाईफ, एक चांगलं स्पॅन ऑफ लाईफ, ठीक आहे, आणि ट्रीटमेंटमुळे लक्षात ठेवायचं आणि ट्रीटमेंट करायचं. डॉक्टर संदीप, खरं तर कॅन्सर आणि त्याच्या संदर्भातली कुठलीही ट्रीटमेंट उपचार पद्धती असो तर ती साधारणतः खूप खर्चिक असते, असा एक मतप्रवाहसुद्धा आहे. तर इंटिग्रेटिव्ह ऑन्कोलॉजीबद्दल आपल्याला काय सांगता येईल? बघा, काही पेशंट लोकांना ॲडमिट करायची गरज पडते, ठीक आहे, आणि काही पेशंटला आपण फक्त मेडिसिन देऊन पण म्हणजे OPD बेसिसवर पण प्रिस्क्रिप्शन देऊन हे करू शकतो. तर डिपेंड करते की त्यांना कोणतं ट्रीटमेंट दिलं जातं, ठीक आहे. आणि जर प्रिस्क्राईब केलं तर काही मेडिसिन स्वस्त आहेत, काही मेडिसिन थोडेसे महाग आहेत. जर ॲडमिट केलं तर मग जनरल वॉर्डमध्ये खर्च खूप कमी आहे, ठीक आहे. तेच डिलक्स कॅटेगरीमध्ये जर केलं तर मग थोडं त्या रूम कॅटेगरीप्रमाणे थोडंसं खर्च वाढत जातं. पण मी सगळ्यांना सांगत असतो, ट्रीटमेंट कोणत्याही रूममध्ये असो, ट्रीटमेंट मीच करणार, त्याच्यात अजिबात काही 1% पण फरक पडणार नाही की बाबा तुम्ही जनरल वॉर्डमध्ये आहे तर मी तुम्हाला 2 मिनटं कमी बघणार, तो डिलक्समध्ये आहे तर मी त्याच्याबरोबर बसून चहा पिणार, असं अजिबात नाही आहे. डॉक्टर, जाता जाता खरं तर कॅन्सर आहे आपल्याला हे कळल्यावरच रुग्ण आणि त्याचे नातेवाईक ह्यांचं खरं तर चिंता वेगळ्याच दृष्टीने, आता कॅन्सर झाला म्हणजे आता मृत्यूच, कॅन्सर इज इक्वल टू मृत्यू असं एक समज आहे. तर जाता जाता या सगळ्या संदर्भात तुम्ही प्रेक्षकांना काय सांगाल? हे जे लोकांच्या मनात भीती बसलेली असते की कॅन्सर झालं म्हणजे मृत्यू होणारच, असं अजिबात नाही आहे. सायन्स खूप पुढे आलं आहे, ठीक आहे. तुम्हाला मी तर असं म्हणतो, जर लास्ट स्टेजचं पण डिटेक्शन असेल, तुमचं डिटेक्टच तुम्हाला लास्ट स्टेजमध्ये झालं आहे तरी आपण एक नॉर्मल आयुष्य जगू शकतो, ठीक आहे. आणि जर सगळं काही व्यवस्थित झालं तर मग कदाचित ह्या आजारामुळे काही होणार नाही, ह्याचा आपण प्रयत्न करू शकतो. नक्कीच. डॉक्टर संदीप, तुम्ही इथे आलात आणि इंटिग्रेटिव्ह ऑन्कोलॉजी आणि त्याचा उपयोग कॅन्सरवर ट्रीटमेंट करण्यासाठी कशाप्रकारे होऊ शकतो ते सांगितलं, त्यासाठी खूप खूप आभार. धन्यवाद. यानंतर इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया नवीन तज्ज्ञांसह आणि नवीन विषयांसह. तोपर्यंत नमस्कार.